इथं 1 किलो रव्याचे पाकातले रवा लाडू बनवलेले आहेत. लाडू एकदम छान असे झालेले आहेत. लाडवावरती रवाही छान फुललेला दिसत आहे. आतूनही हे लाडू छान मऊसूत होतात, पण आतून ओलसर होत नाहीत जास्त. कारण ओलसर झाल्यानंतर बऱ्याचदा रवा लाडू खराब होतात लवकर. तर हे आतून अजिबात ओलसर होत नाहीत आणि खाताना एकदम खुसखुशीत लागतात आणि 10 ते 12 दिवस आरामात टिकतात. नमस्कार, रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाकातले रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर हे रवा लाडू बनवत असताना इथं मी 1 किलो रव्याचं प्रमाण, तसंच तुम्ही जर वाटीनी मेजर करणार असाल किंवा कपनी मेजर करणार असेल तर मग कपचं प्रमाणही व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण याच्यातली प्रत्येक स्टेप महत्त्वाची असते. कारण पाक जरा जरी चुकला तरी पाकातले रवा लाडू हे बऱ्याचदा फसतात. तर व्हिडिओ स्किप करू नका. आणि दुसरं म्हणजे या व्हिडिओमध्ये मी एक अशी ट्रिक सांगितलेली आहे ज्याच्यामुळं जे मिश्रण आहे रवा लाडूचं ते अजिबात कोरडं होत नाही. अगदी तुम्ही शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण आहे तसंच राहतं. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा. म्हणजे मग काय होतं, मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळते आणि तुम्ही ते लगेच बघू शकता. तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 1 किलो मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे. तर शक्यतो मीडियम साईजचाच रवा घ्यायचा आहे. हा जर कपानी मेजर केला तुम्ही तर हा टोटल 6 कप असा आहे आणि वजनी प्रमाण याचं 1 किलो आहे. तसंच साखर जी घेतलेली आहे त्याचं वजनी प्रमाण आहे 600 ग्रॅम आणि जर कपनी मेजर केलं तर 3 कप आहे. तर मी इथं 240 मिलीचा जो कप असतो तो कप वापरलेला आहे. तर नंतर आपल्याला याच्यासाठी लागणार आहे तूप. तर तूपही मी इथं वजन करून जर तुम्ही घेतलं तर 175 ग्रॅम आहे आणि जर कपनी मेजर केलं तर पाऊण कप घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मी इथं फक्त अर्धा कप तूप घेतलेलं आहे. उरलेलं तूप आपण नंतर घेणार आहे. तर त्या अर्धा कपातलंच आपण 2 टेबलस्पून तूप पहिले घालून घ्यायचं आहे आणि रवा जो आहे तो 2 बॅचेसमध्ये भाजायचा आहे. अर्धा पहिले भाजून घ्यायचा आणि अर्धा नंतर. तर मंद आचेवर याला साधारणपणे 20 मिनटं छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. खूप फुल गॅस करायचा नाही रवा भाजताना, नाहीतर मग रवा आहे तो करकरीत होतो. तर एकदम असा फुलला पाहिजे रवा, त्यामुळं कमी गॅसवर भाजायचा, म्हणजे मग छान मऊसूत असा राहतो. आता इथं आपला हा रवा पूर्ण भाजून झाला आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि दुसरा जो उरलेला रवा आहे अर्धा, तोही याच पद्धतीनं भाजून घेऊयात. तर अर्ध्या कपामधलं जे तूप आहे तेच मी याच्यामध्ये परत 2 टेबलस्पून घातलं, उरलेला रवा घातला आणि तोही 20 मिनटं छान असा गोल्डन रंगावर मी भाजून घेतलेला आहे. आता हा रवा सगळा आपला 1 किलो पूर्ण भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथं छान असा रंग आलेला आहे याला. तर या रंगावरतीच रवा भाजायचा, म्हणजे मग लाडू दिसायला पण छान दिसतात आणि रवा छान असा फुलला जातो. तर याच्यानंतर आपण पाक करायला घेतोय. तर कढईमध्ये जी साखर घेतलेली आहे आपण ती पहिले घालून घ्यायची आहे. तर टोटल 600 ग्रॅम साखर आहे आणि कपनी मेजर केली तर 3 कप आहे. प्लेन 3 कप भरून घ्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये पाणी घालूयात. तर पाणी आपल्याला टोटल लागणार आहे 750 ml. म्हणजे या कपानी 240 मिलीच्या कपनी 3 कप प्लस 1/4 कप असं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 3 कप आणि पाव कप एवढं पाणी मी वापरलेलं आहे. तर टोटल 750 मिली पाणी घालायचं. तर पाण्याचं प्रमाण, साखरेचं प्रमाण जे काही आहे ते सगळे व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे मग लाडू बिघडणार नाहीत. आता साखर पूर्ण विरघळेपर्यंत फुल गॅसवर याला छान असं उकळी येऊ द्यायची आहे एक, आणि मग नंतर गॅस कमी करायचा. तर लो टू मीडियम हीटवर आपल्याला पक्की गोळी येईपर्यंत असा पाक बनवायचा आहे. पूर्ण पक्की गोळी आली पाहिजे. मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे कशी पक्की गोळी पाहायची, ते पाक कसा चेक करायचं ते, आणि कंटिन्युअस याला ढवळत राहायचं आहे मीडियम गॅसवरती. इथं तुम्ही बघू शकता ह्याची क्वांटिटी कमी झाली आहे. तर आपण आता इथं चेक करूया. तर त्यासाठी काय करायचं, प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, थंड पाणी नॉर्मल टेम्परेचरचं. त्याच्यामध्ये पाकाचे 5-6 थेंब सोडून बघायचे. तर तुम्ही बघू शकता ते विरघळले जात आहेत पाण्यामध्ये, म्हणजे मग आपला पाक अजूनही बनलेला नाही आहे. तर लो टू मीडियम हीटवर असंच याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे थोडा वेळ, आणि सतत ढवळत राहायचं, म्हणजे मग साखर आहे ती कडेला पण चिकटत नाही किंवा खाली पण चिकटत नाही. अगदी छान असा पाक तयार होतो. तर एक 10-10 मिनटाच्या इंटरवलनी चेक करत राहायचं आहे. आता परत आपण थोडंसं चेक करूयात. तर इथं बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी
ते एकत्र येते, पण अजून आपल्याला जसा पाक हवा आहे ज्या कन्सिस्टन्सीचा तो बनायला जस्ट सुरुवात झाली आहे, अजून पूर्ण पाक तयार झालेला नाही आहे. तर आपण परत अजून थोडा वेळ एक 10-15 मिनटं त्याला असंच ठेवू देऊयात आणि नंतर चेक करूयात. तर पूर्ण पाक यायला इथं भरपूर कमी टू मीडियम गॅस जर ठेवला तर तुम्हाला साधारणपणे 1 तासभर लागतो, पण मीडियम गॅसवर तुम्ही सतत ढवळत राहिला तर बऱ्यापैकी लवकर येईल. तर इथं बऱ्यापैकी क्वांटिटी कमी झाली आहे. आता परत एकदा चेक करूया. साधारणपणे 10-15 मिनटानंतर परत चेक केलं मी, तर प्लेटमध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मी इथं बशी घेतली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता अगदी छान असं ते एकत्र येते, पूर्ण अशी गोळी बनती आहे त्याची. तर हा पाक आहे तो बोटावरती असा घेता आला की मग समजायचं की आपली पक्की गोळी तयार झालेली आहे. तर आता काय करायचं, गॅस पटकन बंद करायचा आणि खाली उतरवून घ्यायचं ते भांडं, कढई किंवा पातेलं जे आहे ते. त्याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे, ती चांगली मिक्स करायची आणि नंतर हा पाक खूपच कडकडीत गरम आहे म्हणून हा शांत करण्यासाठी म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहे. तर हे पाणी जे आहे ते रूम टेम्परेचरचं पाणी आहे, अर्धा कप आपण घातलं ते घातल्यामुळं मिश्रण एकदम कडक होत नाही. नाहीतर मग रवा घातला तुम्ही या पाकामध्ये तर एकदम कडक होऊन बसतो. तर उरलेलं जे तूप आहे तेही मी इथं घालून घेतलं आणि अजून एक पाव कप तूप इथं घालणार आहे मी. म्हणजे टोटल पाऊण कप तूप घेतले. आधी अर्धा कप घेतलं होतं, आता उरलेलं पाव कप ही घेतलं आणि तेही घालून घेतलं. ग्रॅममध्ये म्हणाल तर इथं मी 175 ग्रॅम तूप वापरलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे मिक्स झालं की याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे, पण लक्षात ठेवा की रवा हा ऑलवेज गरमच हवा, कोमट ते गरम हवा आहे. खूप थंड रवा म्हणजे आदल्या दिवशी भाजून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी लाडू बनवायला घेतले असं करू नका. तर रवा भाजायचा, लगेच पाक बनवायचा आणि लगेच त्याच्यामध्ये मिक्स करायचा, म्हणजे रवा आहे तो अगदी छान असा फुलला जातो. तर इथं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मी. आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि 10-15 मिनटाच्या इंटरवलनी सतत याला चेक करत राहायचं आहे. तर इथं 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूयात की लाडू वळतोय का. तर त्यासाठी काय करायचं, पूर्ण मिश्रण कधीही हलवायचं नाही, नाहीतर मग सगळं मिश्रण एकदम कोरडं होतं आणि मग लाडू वळले जात नाहीत. तर हलगद अगदी उलटण्यानी साईडनी थोडासा भाग मी इथं काढून घेतला एका लाडूपुरता. पण इथं बघू शकता अजूनही खूपच मिश्रण ओलसर आहे, अजून रवा छान असा फुललेला नाही आहे, म्हणून मी परत असंच झाकून ठेवलं. परत मध्ये एकदा मी 10-15 मिनटांनी चेक केलं पण नव्हतं तयार झालं. तर आता टोटल इथं 45 मिनटांनंतर मी चेक करते आहे. तर आता आपण साईडचं थोडंसं मिश्रण काढून बघूयात. आता बऱ्यापैकी वरून हे कडक झालं आहे, तर पूर्ण मिक्स करायचं नाही कधी पण. लक्षात ठेवा ही एक ट्रिक आहे की साईडचं 2 लाडूचंच मिश्रण फक्त आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे. ते छान असं थंड करून घ्यायचं आणि त्याचा लाडू वळून बघायचा की अगदी छान असा वळला जातोय का. तर लाडू वळताना पण ज्या गुठळ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित फोडून घ्यायच्या त्याच्यातल्या आणि लाडू वळायचा. तर लाडू वळताना त्याच्यामध्ये मनुके, पिस्ते तुम्ही याच्यामध्ये एक वरती लावू शकता किंवा मग जेव्हा आपण मिक्स केलं मिश्रण त्याचवेळी तुम्ही जरी टाकून ठेवलं त्याच्यामध्ये तरीही चालेल. तर आता काय करायचं, लाडू हातावरती थोडंसं घ्यायचं मिश्रण आणि वळून बघायचा. तर लाडू वळल्यानंतर तो जर पेढ्यासारखा अगदी प्लेन दिसत असेल तर अजूनही आपलं मिश्रण थोडं ओलसर आहे असं समजायचं. आणि जर लाडवावरती रवा असा छान फुललेला दिसत असेल तर मग असं समजायचं की आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं आहे आणि आता आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही लाडू अगदी छान असा वळला गेलेला आहे आणि याच्यावरती तुम्हाला रवा फुललेला दिसत असेल. तर अगदी छान असा रवा फुललेला आहे बाजूनी. तर इथं टोटल 45 मिनटं लागली मला लाडू बांधायला यायला. पण तरी पण तुम्ही 15-15 मिनटांनी चेक करा, कारण प्रत्येक वेळी रव्याची साईज कधी कधी थोडीशी मोठी असते, कधी थोडीशी बारीक येते ह्याच्यापेक्षा, तर थोडंसं कमी जास्त वेळ लागू शकतो. तर इथं दुसरा लाडू मी अगदी छान असं वळून घेतलेला आहे. तर हे कायम लक्षात ठेवा की सगळं मिश्रण एकदम हलवायचं नाही, थोडं थोडं मिश्रण काढून घ्यायचं आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या सगळ्या टिप्स फॉलो करा. अगदी व्यवस्थित असे लाडू बनतील आणि शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण अजिबात कोरडं होणार नाही. तर इथं लाडू अगदी छान असे वळले जात आहेत. इथं मला काहीही एक्स्ट्रा प्रेशर द्यावं लागत नाही आहे वरनं. तर इथं बघू शकता छान असे 4 लाडू वळलेत मी. इथं जवळजवळ माझे अर्धे लाडू वळून झालेले आहेत. तरीही तुम्ही बघू शकता मिश्रण आहे तसंच आहे, अगदी छान लाडू वळले जात आहेत. तर कायम लक्षात ठेवा ही ट्रिक ऑलवेज फॉलो करा तुम्ही, म्हणजे मग पटकन लाडू छान असे वळले जातात आणि शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण अजिबात कोरडं होत नाही.
तर इथं लाडू अगदी सुंदर असा झालेला आहे. जवळजवळ अर्ध मिश्रण इथं झालेलं आहे पूर्ण लाडू वळून. तर मी इथं बघू शकता अगदी अर्धे लाडू वळून घेतलेत. खूप छान झालेत. इथं सगळे लाडू वळून झालेत. फक्त 2 लाडूचं मिश्रण शिल्लक आहे. तरीही तुम्ही पाहू शकता मिश्रणची कन्सिस्टन्सी जशी पहिले होती तशीच सेम आहे. पण इथं कधी-कधी काय होतं की लास्टला जे उरलेलं आहे मिश्रण ते कधी-कधी कढईला चिकटून बसतं. तर अशा वेळी 1-5 सेकंदासाठी कढई फक्त गॅसवरती ठेवायची. लगेच ते सुटून येतं आणि छान असा लाडू वळून घ्यायचा. पण ही स्टेप मला इथं करावीच लागली नाही, कारण इथं छान अशी कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपलं आहे तसंच राहिलेलं आहे. आता मी इथं हा शेवटचा लाडू वळतीये. तर मी जसं सुरुवातीला म्हणाले होते की शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण अजिबात कोरडं होणार नाही, तर इथं शेवटचा लाडूही आपला छान पद्धतीनं वळला गेलेला आहे. तर इथं सर्व लाडू तयार आहेत. इथं टोटल 45 लाडू तयार झाले माझे 1 किलोमध्ये. तुम्ही बघू शकता रवाही छान लाडवावरती असा फुललेला आहे. असा जर फुललेला रवा दिसला तर मग हा रव्याचा लाडू अगदी परफेक्ट आहे पाकातला असं समजायचं. तर मी लाडू मोडूनही दाखवते तुम्हाला. आतूनही अगदी छान असा मऊ आहे. मोडला जातोय हाताने आणि खाताना एकदम खुसखुशीत असा. तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडली असेल. तर याच्यामध्ये अगदी व्यवस्थित समजावलं होतं. तरीही जर समजा तुमचा पाक चुकलाच तर त्याच्यावरतीही काय उपाय करायचा तेही पुढं सांगते. ते म्हणजे जर समजा पाक पातळ झाला किंवा मिश्रण अगदीच पातळ झालं, 1-2 तास झाले तरीही ते अगदी मिळून येत नाही, अशा वेळी काय करायचं, एकतर तुम्ही ती कढई आहेत किंवा जे पातेलं आहे ते गॅसवर ठेवायचं. एक 5-10 मिनटं त्याला आणखी मिक्स करायचं कमी गॅसवरती आणि परत थंड करून बघायचं. जर तरीही ते अगदी कोरडं नाही झालं, अगदी लाडू वळता नाही आले, तर मग शेवटचा पर्याय म्हणजे थोडंसं तूप घ्यायचं, त्याच्यावरती बेसन भाजायचं आणि ते बेसन त्याच्यामध्ये मिक्स करायचं. त्याच्यामुळं काय होतं की लाडू वळले जातात, टेस्ट थोडीशी बदलते पण मिश्रण वाया जात नाही. आणि दुसरं म्हणजे मिश्रण अगदीच कडक झालं तर अशा वेळी काय करायचं, ते थोडं थोडं मिक्सरमध्ये घालायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं साखरेचं पाणी घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमध्ये घातलं की ते आपोआप पातळ होतं आणि मग लाडू वळून घ्यायचे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.